तुमसर तालुक्यातील गोबरवाही पोलीस स्टेशन व नाका डोंगरी वडपे क्षेत्रातील चिखली माईस येथील नील मनोज चौधरी वय वर्ष 4 हा चिमुकला आपल्या घरासमोरील अंगणात खेळत असताना अचानक 4:30 दरम्यान बेपत्ता झालाय। यावरून या घटनेने स्थानिक नागरिकांच्या मनात एक गंभीर प्रश्न उपस्थित केलाय। मुलाचे अपहरण झाले आहे की तो शिकार झालाय? चिखला माईल्स मध्ये हे प्रकरण तात्काळ लक्षात आले असताना घरच्यांनी मुलाचा शोध सुरू केला, पण त्याचा काहीही सुगावा लागला नाही। कुटुंबियांनी मात्र आपली तक्रार पोलीस स्टेशन गाठून दाखल केली आहे। चिखला परिसर हा चौबाजूने जंगलाने व्यापलेला असून गोबरवाही पोलीस स्टेशनचे ठाणेदार गिरी यांनी लवकरच कारवाईला सुरुवात केली। गावकऱ्यांनी आणि पोलिसांनी सर्व जंगल परिसर पिंजून काढला, तेव्हा चिमुकल्यांचा काहीही सुगावा लागला नाही। तेव्हा ते ड्रोनद्वारे सर्व परिसराचं सर्वेक्षण करत असताना एक मोठा सवाल उभा राहिलाय। दीनदयाळ कुटुंबियांच्या जीवाची कंठी असलेल्या मुलाचा 3 दिवसांपासून शोध घेतलाय। या परिस्थितीत कुटुंबियांचा आणि नागरिकांचा संताप वाढत चाललाय। एक महत्त्वाचा मुद्दा जो चिखला येथील स्थानिक नागरिक आणि कुटुंबियांना अनेक प्रश्न पडत आहे, तो म्हणजे मुलाचं अपहरण झालं आहे की नाही या बाबीचा तपास करणं अत्यंत महत्त्वाचं आहे। प्रशासनाने त्वरित अपहरणाची शक्यता समोर आणून गंभीर तपास करावा अशी मागणी जनतेकडून होऊ लागली आहे। चिखला परिसरातील शांततेला धक्का लागला आहे आणि शोक संतापाचं वातावरण आहे। पुढील काही दिवसात प्रशासनावर ताण वाढत जाणार असून कुटुंबियाच्या तडजोडीनेच हा प्रश्न उलगडला पाहिजे। गजाभाषा 24 न्यूज करता संदीप पडारे, भंडारा। मुलगा 1 तारखेला 4:30 वाजता लंब्या हाताचा शर्ट घालून होता आणि पॅन्ट जीन्स होता। मग भांडे घासायला गेलं, खेळतच आहेत ना म्हणून मी का नाही मग भांडे घासणाला तुरू आणि पाहतो तुरणाचं तिंगण येते घरामध्ये, काही नानी हा दे नानी तो दे म्हणून। तर मग मी जशी तो भांडे घासून आला नाही तर मला शंका आली, तर म्हणून मी तुरंत म्हणलं आरतीला म्हणतो हे हिमांगीला नील कोटी आहे म्हणून। तशीच मग इकडेच माहित नाही होतं, मग इकडेच पाहिलं 4 इकडे जिकडे कार्यक्रम तिकडे सगळंच पाहिलं मी ना। पावाला हिंडलो सोडलं, कोणाकडे गेला असेल की जिकडे कार्यक्रम होता मंदिराकडे, मग इकडे असेल म्हणून सबकडे पाहिलं, दुकानं नाल्या नुल्या विहिरी उरी सब पाहिलं। मग त्या दिवशी माझे भासरे आले होते याचे MP वाईनचे। म्हणलं जास्त जेवण घेतलं होतं पहिल्या वेळेस, सांगतो जास्त जेवण घेतलो आणि आम्ही याचे नातून मी जेवण करायचे घासत त्याला चारत होतो। तर मग तेवढ्या ते आले म्हणते, ते हिमांगी सांगते आई बाबा आले म्हणते। ते म्हणते बसता जेवण करता का? तर नाही मग तुम्ही म्हणलं चहा मांडू का? मग तो थाली सोडलं ना, मग मी चाय मांडायला केलं। तो पोरग येतेच खेळत होता, मग आला आणि त्याला 2 घास चारून दिलं। म्हणतो दादा रे म्हणते याचा आशीर्वाद घ्या म्हणतो, मोठे ऐकतो म्हणतो। पहिला दिवस आहे तर नवीन सालाचं बस एक दोघांना पाया घ्यायला लागला, जेवण केलं असं झालं। असं तुम्हाला नाही म्हणले तसं करायला कोणीच नाही ना, नवीन माणूस इकडे कोणीच नाही येऊ शकेल। हो सब आपलेच आहेत ना इकडचे तेवढे। म्हणजे कोणी अपहरण वगैरे केलं असेल काही असं तुम्हाला शंका नाही? नाही मला वाटलं इकडे कार्यक्रम असेल तिकडे गेला असेल, तिकडे पाहायला गेलो। नीलकोण्याचं म्हणते माहित नाही, मग तिकडे गेलो पाडीकडे, तिकडे अर्ध्या दूरवरी पाहिले तर तरी पण काही नाही। मग म्हणतो तिकडे कसं आहे तिकडे तर जायच नाही। मग अजून दुर्गाशाकडे मग 3-4 लाईनी पाहिलं इकडे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गरजा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।